दमानी जा, गाडी येताना चार्जिंगला लावून या. आज त्यांना शाळेत जायला उशीर झाला, अभ्यास करत होता ते. आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये इतकं स्वच्छ होतं आणि आता बघा संध्याकाळपर्यंत आकारच येतोय नुसता. जेवण करायचं आता, सगळं काम आवरले. सांडगे घालायचे होते आज, पण आमच्या आत्यांना 16व्याला जायचे, त्याच्यामुळं सांडगे घालायचं रहित केले. एकटीला नाही होत उरकायचं. बापूचं आमच्या तिकडं काय चाललंय काय नाही, पाणी ह्याच्यावर दारे द्यायचं काम चालू आहे, वांगी भिजवायचं काम चालू आहे. झाली वय वांगी भिजवून बापू? पाणी असं खाली येत, पाणी निघलं काय इकडचं होईल का नाही? कडेला इकडे यायचं राहिलं, पाणी वरनं आलं तरच येतं. ती कापल्याला वापा भिजवूच नका, मग पलीकडचंच भिजवा. त्यात कडवळ काढून ठेवलंय व्या, इकडून असं इकडून असं येतं. चला आत्या म्हणल्या देवपूजेला तर उशीर झाला, लय उशीर झालाय. 11:30 वाजल्या. सकाळपासून आमच्यात पाणी नव्हतं. सकाळची आज लाईट, इरबळची लाईट असते, लाईटच उशीर आली, त्याच्यामुळे पाणीच नव्हतं सकाळपासून. आताशी कुठं पाणी चालू झाले. झालं का नाही? अहो झालं की झालं. त्यालाच मला आणून देते का? किटली वय? बर बर चालले आता ते म्हणलं वाईस पुसून घ्यावा, देवाला पाणी येतं बर. लईच चालते खराब. जेवायला म्हणलं घर सारून घ्यायचंय, पण आणि ओलं झालं म्हणलं थांबा. आता हे करू की आपण. त्या दिवशी भाजी खुडली, कशी वाळू घातली, 2 दिवस टचून भाजी खुडली, तवा एवढी झाली. 2 किलो, 2 किलो फक्त. सांडगे पण वाळत होता ऑर्डरीसाठी. आता मस्त छान छान ऑर्डरी टाकायच्यात आता राहिलेल्यांच्या. ज्यांना कोणाला पाहिजे असले सांडगे टाका पटापटा ऑर्डरी. आणि लसूण पण, लसूण आहे तिकडच्या घरात आता ठेवलेला कॅरेटात भरून. सांडगे शीत इथं वाळले पण ठेवलेलं असे खिडकी उघडून. आज घालायचं होतं, काल गेलो लग्नाला, 2 दिवस तर गेले भाजी खुडायला. आता उद्यापासून करायचं, घालायचं चालू. हे एक भिगवणची अर्धा किलोची ऑर्डर होती, बरेच दिवस झालं ते. आता म्हटलं देवा बापून पशी. चला सांडग्याची ऑर्डर टाकायची असल्या लसणाच्या तर नंबर घ्या, 96 99 08 38 27. जेवण करायला या. भरलेलं वांग मस्तपैकी हो का, सांबर वांग असं छान मोकळं केलं तर भरून मस्त. एवढंच राहिले, आम्ही दोघी शेवट जेवत राहिलो, सगळी जेवल्यात. आणि परत वांग्याचं भरीत केलं, चुलीत वांग भाजलं आणि परत वांग्याचं भरीत केलं मस्तपैकी. त्यात चटणी घेऊन खाल्लं. होय कसं बी खायचं, पण खायचं. आता उन्हाळा दिवस, ही नाही आवडत ती नाही आवडत, मग असं करायचं, काय पण खायचं. एका भाजीचं 4 प्रकार होत्यात. वांग्याचं मिठाचं होतं, मोकळं होतं. तरी खारं वांग राहिले की करायचं. मिठाचं वांग राहिले की करायचं. बेसन पिठाची भाजीची आमटी होती, गोळ्याची आमटी होती, शेवट थापोळी होत्या, शेवट बेसन पण होतं. हो ना, एका भाजीचं 4 प्रकार होतं. करायचं म्हणल्यावर किती पण करायला येते. तर मला म्हणलं चला आता म्हणताना जेवायला मस्तपैकी. असं बसलोय जेवायला, दोघीच आहे. पोरं गेली शाळेत. बापू का सकाळी जेवलं होतं, ते पण जेवलं. त्यांचं हॉटेलचं नियोजन चाललंय, तर उद्यापासून हॉटेल चालू करायचंय. येत्याल उद्याच व्हिडिओ. आता आत्यान बापू जायचं गावाला. काय माहिती खालची मोटर चालू केली काय, लाकडीला जायचे म्हणून उरक उरक म्हणतात. थांबा म्हटलं मला जीव द्या आधी. चला बापून ती चालल्यात राजुरीला. दरा आयर आणला ना, आयर आणला. बापू म्हणलं आयर आणावं लागतोय उद्या. 16 वाया नारायण सुखदेव बोराडेच्या पोराचा 16 चालल्यात राजुरीला. आयर आणला एक पदशीर आणि निघालोय आता 16वा गाठायला.
गेलतो लाकडीला राजे कपडे घेऊन आलो आता. आलू कपडे घेऊन आता आणि जायचं हळूहळू 1 वाजली आता बघा आत्या बराबर दोघं चालले ते आता. हा अजून आमच्या राजूचं उरागत या काय तिचं सकाळ तीच चाललंय कुठं बसता हो काय म्हणत ओराकलंय की वाटत तिला बोलवून होय. चला झालंय आता गाडी घेऊन गेल्यात नीट करायला. विहिरींचं चाललंय इथं 2-4 विहिरींचं काम चालू आहे. ती होत्यात आपलं ब्लॅस्टिंग उडावतात. त्याचं ओराकलंय का बघ लागतेला घेतो. कपडे हे घेऊन आले. चला आता मला घर सारवायचं या आजच्या उद्याचा दिवस काय ओराकले पिशवी भरून ठेवूया. चाललंय म्हणायचं कट तरी गेलेलं दिसते बाहेर. बाय सगळ्यांना.